हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स, अगदी मजेत नाही मजेतच राहा. आणखी पण मी पारुष आहे काय फ्रेंड्स, कारण की आज आहे सुट्टी. तर सुट्टी म्हणल्यानंतर उशीर उठणं आणि रात्री काय झालं तर खूप कंटाळा आला होता. भांड्याचा ढिगारा मी तसाच ठेवला बेसिंगमध्ये, डिशवॉशर वगैरे लावलेलं नाही. आणि माझ्या सासूबाई पण म्हणल्यात राहू दे, तू खूप कंटाळलेली आहे तर तसंच राहू दे, भांडी उद्या सकाळी तू कर. त्यामुळे आता म्हणलं चला आता भांडी वगैरे हे करून घ्यावं. आणि ॲक्च्युली माझं कसं झालं माहिती आहे का, म्हणजे पिरियड्समुळे माझं पोट म्हणा मांडी आहे सगळं खूप दुखत होतं. त्यामुळे मला खूप काल कंटाळा आला होतं. भांडी वगैरे मी केलेच नाही. ह्यासाठी होतं बघा, आपल्या मासिक पाळीमध्ये आपल्याला खूप त्रास होतो आणि काहीच काम करायचं मन करत नाही. आणि अशा वेळेस जर आपल्याला घरातली व्यक्ती समजून घेतले ना तर बरं वाटतं. आणि जर समजून नाही घेतलं तर खरं सांगते खूप 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 आपल्या स्वतःलाच त्रास होतो. अशा गोष्टी होतात. डिशवॉशर लावते आणि तुम्हाला मी नंतर भेटते. वाद समोर बाय. तुझ्याच काय गरज आहे, मला सांगायला येते की सांगा लागतं का वाटतं, सांगा बरं. आजी नातू येते का लावता? आता तर चष्मा लावलाय, ऑपरेशन झालंय आता तर उलट ओढत नाही. मग मी मेणबत्ती ठेवली आहे घरी, गळायला टेन्शन येते. हा लागली घरी म्हणून मेणबत्ती ठेवली. लागला बस येते, हळू येते जरा. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, स्वयंपाक करायला घेतला होता मी. नाश्ता पोहे बनवले होते. आणि हे बघा, हे ड्रावरच्या पाठीमाग काहीतरी पडलेलं आहे आणि ड्रावरच लागत नाही, असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे कारपेंटरला बोलवलं आहे आणि ते ड्रावरचं काम पण करून घेईल. आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये. तर पोहे खाल्ल्यामुळं सगळ्यांचं एवढं पोटगच्च झालेलं होतं. पण मुलांसाठी मला बनवायचं होतं आलू पराठा, कारण की मुलांना नुसतं पोहे असं बसत नाही. आपण जरी पोहे खाल्ले तरी कधी कधी भूक लागत नाही बघा, असं होतं. आणि वातावरण पण तसं आहे बघा. आणि आज तर नेमकं पाऊस खूप सारा पडलेला आहे. आणि तिकडे चालू आहेत सासूबाईंच्या माझ्या गप्पा, कारण की त्या गप्पा खूप मारतात. आणि त्यानंतर मला बटाटे वगैरे सोलून घ्यावं, काहीतरी मुलांसाठी चपाती भाजी बनवायचीच होती. पण कसं मी ते भाजी वगैरे बनवत बसायला लागेल, ह्यासाठी मी काय केलं की चला आलू पराठाच बनवूया असं म्हणलं सासूबाई. आणि दोन्ही मुलांसाठी आलू पराठा बनवला इथे. तर मस्तपैकी इथे मी म्हणजे सगळ्यांसाठीच बनवला, पण मला खायचं नव्हतं, बाकी सगळ्यांसाठी तर बनवलंच मी. त्यानंतर मी सासूबाईंना दाखवत होते की हे मिशोवरनं मला असं पद्धतीने प्रमोशनचं भेटलेलं होतं. हे बटाटा स्मॅशरचं आहे तो, आणि क्वालिटीज खरं सांगते फ्रेंड, तुम्हाला मी लिंक पण दिलेली आहे. आणि कोणाला हवं असेल तर परचेस करा. आणि इथे जरी कोणाला जरी हवं असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंकसाठी मला हे करा, मी तुम्हाला नक्कीच लिंक देईन. आणि इतका छान प्रकारे ह्यामध्ये बटाटा स्मॅश होतं. आणि सासूबाईंना खूप अजब वाटत होतं की किती सुंदर आहे. आणि त्या म्हणत होत्या किती काय काय निघालं आहे, जमाना किती बदललेला आहे बघ. असं तसं त्यांच्या गप्पा चालू होतं, किती सोपं आहे, आपण हे उपवासाच्या चकलीचं सुद्धा बटाटा स्मॅश करू शकतो असं म्हणे. पण बटाटा सगळं स्मॅश करू शकतो, पण त्या सांगत होत्या मला की तू बटाटा पण चकलीचं पण स्मॅश करू शकते वगैरे. त्यात साबुदाणा टाकून चालणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचंही बरोबर आहे, साबुदाणा टाकून चालणारच नव्हतं, कारण त्याचे होल तेवढे आहेत ना की त्यातनं साबुदाणा बाहेर येणारच नाही. आणि खूप छान प्रकारे हे बटाटा स्मॅशर आहे ना त्याने स्मॅश होत होतं. आमच्या दोघींच्या गप्पा आणि साईडला टी व्हीचा आवाज, मुलांचा गोंधळ होता, म्हणून आमच्या दोघींचं बोलणं मी खरं तर म्यूट केलं आणि तुमच्याशी मी सर्व करून बोलत आहे. खूप छान पद्धतीने होते. आणि सासूबाई म्हणते त्या खरंच खूप खूप भारी आहे. आणि मी म्हटलं तुम्हाला मागवायचं का? आपण त्या म्हणलं नको बाई, आता माझे किती दिवस राहिलेत, मला नको असलं काय, तुम्ही वापरा छान छान गोष्टी वगैरे. पण काही हरकत नाही, त्या म्हणतात ना आपल्याला तू हे वापर ते वापर, कधी काही नावं ठेवत नाही, ह्याच खूप मोठी गोष्ट असते. नाहीतर आपण बघतो ना बरेच ठिकाणी असं आहे की सासू खूप सारी नावं ठेवत असते आणि सुनेनं जे काय नवीन घरात काय आणलं ते तिचं कौतुक करायचं लांब राहतं.
पण तिच्याबद्दल खूप काही बोललं जातं. त्यापेक्षा ना खरं सांगते, तुम्ही कोणी जर ह्यातली कोणी सासू माझी व्ह्यूअर्स असतील, तुम्ही बघत असाल ना, तर सुनाचं थोडं कौतुक जरी केलं ना, सून खूप छान प्रकारे तुम्हाला प्रेम देते, माया देते, आपलेपणा करते. फक्त 4 शब्द तुम्ही गोडीचे हवे असतात, ते तुम्हाला मस्तपैकी गरम गरम पण खाऊ घालू शकते. कारण की फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि त्यांना किती लागतं वयानुसार भाकरी वगैरे खायला सांगा तुम्ही फ्रेंड्स. त्यामुळं तुम्ही सासू सुनांचं नातं हे असं असलं पाहिजे ना, एकदम फ्रँकली असलं पाहिजे. जसं मी म्हणते, आईवर एखाद्या वेळेस हे नाही नसलं तरी चालेल, कारण आई ही आपल्या वहिनीबरोबर असते, तिचं त्या दोघींचं रिलेशन छान असावं ना, आपलं आपल्या सासूबरोबर रिलेशन छान असावं. कारण की जेवढं रिलेशन तुमचं चांगलं असेल ना, तेवढं तुमचं नातं घट्ट होतं. आणि मी ते मावशींना पण आमची सासूबाई बोलवते, बघा आमच्या पल्लूनं किती काय आणि वागवलं आहे वगैरे, आणि तेच त्यांना आनंद वाटत होता, दाखवत होत्या बघा कसं आहे वगैरे. मावशी पण म्हटलं, मी बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकाची कामं वगैरे करते, पण मी असं स्मॅशर पोटॅटोचं कधी पाहिला नाही, आणि हे चांगलं आहे म्हणले. पराठे लाटायच्या वेळेस ना असे त्यामध्ये गुठळ्या राहतात बघा बटाट्याच्या, ज्यावेळेस आपण हाताने स्मॅश करतो त्यावेळेस, पण ह्यामध्ये अजिबातच गुठळ्या राहिल्यात, खूप छान पद्धतीने स्मॅश झालं. तर हे बघा, मी आलू पराठा बनवणार आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, आमचं काळं तिखट सोलापूरचं, त्यामध्ये तीळ घातलेलं आहे, लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार. तुम्ही ह्यामध्ये मसाला ॲड करू शकता, ओरिगानो, चिली फ्लेक्स, त्यानंतर कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आणखी जर तुम्हाला ह्यात कोणतं ॲड करायचं तर ॲड करू शकता. नंतर लसूण पेस्ट आहे, ह्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं सगळं स्मॅश करून घ्यायचं. ऑलरेडी स्मॅश झालेलंच आहे आपलं, पण कसं होतं माहिती आहे का, हे बटाटे थोडंसं चिकट असतं, त्यामुळे आपल्याला ना हाताने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यावं लागतं, म्हणजे सगळीकडे मीठ तिखट जे काय आपण टाकलेलं आहे ना ते मिक्स होतं ह्यासाठी. आणि मी ॲक्च्युली ह्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट पण घाला, खूप छान पद्धतीने टेस्ट लागते. पण कसं झालं माहिती आहे का, माझ्याकडे हे मिक्सर खराब झालेलं आहे आणि जे काही मिक्सरचं भांडं आहे ना खूप मोठं आहे, त्याचं डिशवॉशर लावलेलं आहे, त्यामुळे ते डिशवॉशर झालेलं नाही आहे. तर मी ॲक्च्युली खूप भांडी पडलेली होती, तुम्ही पाहिलंच. त्यामुळे डिशवॉशर लावलेलं 3 तास लावलं होतं, आणि पोहेने एवढं पोट हे झालं होतं ना पॅक, त्यामुळं आम्हाला पराठा मला तर खायचंच नव्हतं. पण मुलांसाठी, सासूबाईंसाठी, मुलांच्या पप्पांसाठी इथं मी पराठे बनवले. मी तर खाल्लं असतं, कारण माझं पोहेने पोट गच्च झालं. त्यामुळे कारण मला पोहे प्रचंड आवडतात, मी 2 वेळा घेऊन पोहे खाल्ले होते. आणि ते मस्तपैकी तुपामध्ये पराठे भाजायचं, आपलं जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने ते मी बटाट्याचं हे केलं, आणि किती छान आणि यम्मी टेस्टी असे पराठे होतात. तुपात भाजा, अमूल बटरमध्ये भाजा. पण शक्यतो ना मी काय करते की घरगुती जे साजूक तूप असते ना तेच मी हे करते. आणि माझ्याकडे आज येणार आहे स्पेशल व्यक्ती, त्यामुळे मी प्रचंड अशी खुश आहे बघा. होतं बघा कधी कधी. आणि काय झालं, मला आले आणि ते गेले, पण मला शूटिंग करायला बिलकुल वेळ भेटला नाही. कारण कसं होतं माहिती आहे का, कधी कधी कोणी येणार म्हटलं ना, आपण भरपूर ठरवतो, आता आपण नाही असं हळूच काहीतरी आपण हे करूया, शूटिंग करूया वगैरे, पण नाही, अजिबातच वेळ भेटत नाही ना, आपण विसरू पण जातो. आणि खरंच मी विसरून गेले. मला सासूबाई म्हटलं तर तू थोडीशी म्हणजे व्हिडिओ काढ गपचूप, कोणाला जरी आवडत नसतं तरी गपचूप काढ असं मला म्हणलं होतं त्यांनी, पण मी खरं सांगा विसरून गेले गप्पा गोष्टीच्या नादामध्ये. आणि त्यानंतर बघा इथे साबुदाणा वगैरे भिजू घालत आहे, कारण माझ्याकडे कोणी आलं तुम्हाला सांगायचं राहिलं, माझ्याकडे आई, माझे वडील आणि माझी छोटी बहीण आलेली होती. कारण मामांचं माझे एक्सपायर झाले होते ना, त्यांचा 10वा होता, ह्यासाठी आलेले होते. आईने खूप सारं खायला सामान आणलं होतं बघा, फराळीचं ते फ्रूट्स वगैरे भरलेलं तुम्ही पाहिलं ना, सगळं आईनं बहिणीनं वगैरे आणलेलं होतं. आणि त्यांच्यासाठी ॲक्च्युली ती मामांची ते आमच्या 13वा होता ना, 10वा 13वा ते करून आले होते, तिकडे जेवण करून आलेले होते. आणि त्यानंतर बघा त्यांना जे काहीतरी करावं म्हणून मी तिथे बिस्किट तर आपण देतोच, पण मी म्हणलं चला इथं टोस्ट वगैरे होते ते पण दिलं त्यांना. आणि शूटिंग करायचं राहून गेलं माझ्याकडे. नाही तर मला खरं सांगते इच्छा होती मी शूटिंग करायचं, खूप काही ठरवलं होतं, मी घरात आल्यापासून शूटिंग करायचं असं ठरलं होतं, पण विसरून गेली लिटरली मी. माझं हमेशा असं होतं बघा. मी आई आणि माझ्या वडिलांना, बहिणीला खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट करत होते तुम्ही राहावा वगैरे, पण काय झालं माहिती आहे का, माझा भाऊ आउट ऑफ इंडिया गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर माझी बहिणी एकटीच घरात होती, आणि एकटी घरात असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तिचं बाळ पण छोटं आहे, आणि बाळ छोटं असल्यामुळे ती आजारी पण होती मुलगी तिची, त्यामुळे
ते राहिले नाहीत, नाही तर त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर ते राहायला पण तयार झाले. पण तसं असल्यामुळं थोडंसं हे झालं बघा. कधी कधी ना काही गोष्टी खूप इच्छा असून सुद्धा आपल्याला इच्छा मारावी लागतात, कारण की त्यांना आईला तर खूप राहायची इच्छा होते, पण कसं झालं की ती आजारी असल्यामुळं थोडंसं हे होतं. आणि ती एकटी घरात तर कसं करणार ना. आणि तुम्हाला माहिती आहे गावाकडं आपण पुण्या सिटीमध्ये कसं असतं, एकटं फ्लॅटमध्ये राहू शकतो, पण गावाकडे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि त्यामध्ये आमचं पिल्लू छोटंसं भावाची मुलगी आहे ना, ती आजारी होती, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला खरं. त्यानंतर बघा चालू आहे घरातले बाकीचे जे काही कामं पेंडिंग पडले होते ना, ते कामं करणं चालू आहे, कारण की खूप सारा असा राडा पडलेला आहे. कोणी आले की खूप गप्पा मारत वगैरे बसतो आणि राडा तसाच पडतो आहे म्हणलं तरी. तर म्हणलं हे तांदूळ वगैरे काढून ठेवलेले होते, ते तांदूळ वगैरे सगळे भरून ठेवले. आणि मेन म्हणजे ना माझं असं तब्येत नीट नव्हती, त्यात आई वडील येणार म्हणलं की मी खुश झाले होते खूपच, कारण की खूप दिवसातनं ते येत होते. कारण की त्यांचं पण कसं माझ्या वडिलांचा बिझनेस असल्यामुळे त्यांना यायला वेळ भेटत नाही, असं होतं बघा, काय करणार आपण तरी. त्यानंतर बघा हे चॉकलेट जेली जे नंतर हे काय काय असतं नाही, पोरांचं लहानचं खायचं. सासूबाईंचं ऑपरेशन झालं, सासूबाईंसाठी ते साडी वगैरे आणलेली होती आईने. आणि त्यानंतर माझी बहीण सिंगापूरला गेली होती, तिने तिथून इथं सगळ्यांसाठी असे गिफ्ट नाही का पूर्ण बॉडी स्मॅश करण्यासाठी ना मसाजरचं ते आणलेलं होतं, खूप सुंदर असं आहे. आणि मला प्रचंड आवडलं हे तिने दिल्याबद्दल. आणि खरंच आमच्या आशूला थँक्यू सो मच, एवढं सुंदर असं गिफ्ट दिलं तिने. आणि ते चालू आहे माझं सगळं राडा आवरणं वगैरे. कारण कसं असतं बघा, हे जे काही दिलेलं आहे त्याचं पिन आहे ना, ती जरा वेगळ्या तिकडं दुबईचं नाही सिंगापूरचं आहे ना, तर ते वेगळं आहे. आणि मग म्हटलं की वेगळं असल्यामुळे त्याची पिन बसत नव्हती, म्हटलं की आता त्याचं पिन बसवावं लागणार आहे. मी करत होते ट्राय, तर एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर खूप छान असं आहे. तर बघूया आपण वापरून कसं वाटतं आहे, हे खरंच रिलीफ वाटतं आहे का, ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईनच नक्की. आणि नाही फ्रेंड्स सॉरी, ही सिंगापूर नाही दुबईला गेली होती ती. ॲक्च्युली ती सिंगापूरला पण आधी जाऊन आली, तर मी थोडीशी कन्फ्यूज झालेली होती. हे बघा मॅजिक मसाजर म्हणून हे आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत ते वापरण्यासाठी. त्यानंतर आईनं भरपूर असं खायला आणलेलं होतं, फ्रूट्स. त्यानंतर एवढे मोठे आपल्याला का आता दिवाळी झाली त्याचे फराळस वगैरे. आणि घरामध्ये कितीही बनवा बघा, आईनं दिलेल्या फराळची जी टेस्ट असते ना खूप वेगळी असते आणि खूप छान वाटतं बघा. आपण कितीही बनवलं ना त्याची टेस्ट वेगळी असते. ॲक्च्युली मला आम्ही जेवण फोडवरून झालो होतो म्हणून मी खाऊन काय बघितलं नाही. आणि नेमकं दुसऱ्या दिवशी आता उद्या एकादश पण आहे, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला खाता येणार नाही आहे, तर डायरेक्ट 2 दिवसांनीच मला खाता येणार आहे. सगळं काढून ठेवलं मी आणि बॅग जिथले ते ठेवले. तर बघा अशा पद्धतीने आईनं भरपूर असं खायला केलेलं आहे. काजू कतली, नंतर डिंकोड्याचं साहित्य पण सासूबाईंसाठी आणलेलं होतं. तर हे बघा अशा पद्धतीने सगळं खायला, तूप पण दिलं. तर चला मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.